संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा धराया कर, उद्धराया जन जडी जीवा, वाढवावे सुख भक्तिभाव धर्म, वाढवावे सुख भक्तिभाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा, पांडुरंगा कर प्रथम पांडुरंगा कर प्रथम प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजोम मारुत तुल्य वेगम, जितेंद्रम बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरदमुक्तं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, सेवे लागे सेवक झालो लागलो, तुमच्या निज चरणा आहो स्वामी तुकया देवा, यावरीन करावा अभेर, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या, माझा पायावरी किंवा मस्तक हे पायावरी, खऱ्या अर्थाने प्रमाण आहे मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या, वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदम, कृष्ण वंदे जगद्गुरुदयांचे केले आस्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुण्याता, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दया, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे देई प्रेम काही काळा, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी, सेवे करता निवडलेला अभंग जगदवंदने जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय
देहनिवास स्थित वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून महाराज असणाऱ्या माझ्या 60व्या वर्षीची असणारी 60वी पुण्यतिथी श्री हरिभक्तीपरायण वैकुंठवासी ज्यांना राष्ट्रसंत हे पद मिळालं, पद फरक आहे, पदवी फरक आहे. विठ्ठल पद मिळलं ते 5 वर्षासाठी मिळतं महाराज, पण पदवी ही अखंड असते. ज्या संतांनी महाराज ही पदवी प्राप्त करून घेतली आणि पदवी प्राप्त करून घेत असताना खऱ्या अर्थाने भगवान बाबांच्या जन्मकाळाची हो स्वयंपाक करणारी जरा विनंती करू का तुम्हाला? विठ्ठल विठ्ठल भगवान बाबांच्या जन्मकाळाचा इतिहासच वेगळा आहे. कारण संत कोणालाही होता येत नाही, साधू कोणालाही होता येत नाही. आमच्याकडे संतपदही गेले, आमच्यापासून संतपदही गेले, आमच्यापाशी फक्त बुवा हे पद राहिले. विठ्ठल कारण संत पदाला आपण कधी पोहोचूच शकत नाही आणि संत पदाला जे पोहोचले त्यांचे महाराज सोहळे होतात. संत पदाला जे पोहोचले ना त्यांचे सोहळे होतात. असे असणार बीड जिल्ह्यातील भगवानगडचे त्यांच्या नावाला 3 वेळा नामकरण केले. आमच्या देहाला एकदाच नामकरण. बाबांच्या देहाला 3 वेळा असणाऱ्या बाबांचे वडील की ज्या तुबाजी पाटलांच्या पोटी जन्माला आलेले हे रत्न नाही. आई कौतुकाबाईंच्या पोटी रत्न जन्माला आलं. पण खऱ्या अर्थाने ज्या घरामध्ये अशी संत मंडळी जन्माला येतात खऱ्या अर्थाने त्या असणाऱ्या घरातल्या लोकांचं काय असावं? शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. कौतुकाईच्या पोटी महाराज असं रत्न जन्माला आलं कारण त्याचं बीज शुद्ध आहे. असणाऱ्या पाटलांच्या घरामध्ये आणि असणाऱ्या आईच्या पोटी जन्माला आलेले रत्न आहे. त्यांचा पुरे इतिहास असा आहे. आईसाहेबांनी रामायणाचा ग्रंथ वाचावा, ग्रंथाचं चिंतन करावं. कारण परमार्थामध्ये महत्व कशाला दिलंय ते ऐका. आता ही सगळी माझ्यापेक्षा ज्ञानी मंडळी आहेत पाठीमागे. तुम्हाला असं वाटेल बुवा तू कडक कपड्यात आहेस का? नाही, सेवेला गे सेवक झालो महाराज. सेवा होऊन जर आपण चिंतन केलं, कारण आल्यानंतर आमच्या अशोकजी महाराजांनी सांगितलं बाबा म्हणले इथं सेवा आहे. बरं, सेवेच्या पाठीमागे भाव कोणता आहे? कोणता भाव आहे? भाव पण असावा लागतो ना. कारण त्या भावानं जर भगवंताची त्या भावानं जर संतांची सेवा केली तर त्या संतांची आमच्यावर आई आम्हाला जन्माला घालते. आई बरं काय नाही का, आई आम्हाला जन्माला घालते. जन्माला घातल्यानंतर आई असणाऱ्या बाळाचं कर्तृत्व असणाऱ्या 12, 13, 14, 15, 16, 17, 18व्या वर्षीपर्यंत पार पडते. पण माझे संत एकदा का त्या असणाऱ्या बाळाला मांडीवर घेतला ना महाराज तर त्याचं जतन आयुष्यभराचं काम करतात ते संत. विठ्ठल कारण असणाऱ्या सातारा जिल्ह्यालाच नाही तर महाराष्ट्राला संतांची एवढी मोठी कृपा दृष्टी आहे. त्या असणाऱ्या मातेने
भगवान प्रभू रामचंद्रांच्या रामायणाचं वाचन करावं ती कौतुकाबाई. आणि भगवान प्रभू रामचंद्रांच्या ग्रंथाचं चिंतन करत असताना, वाचन करत असताना तुबाजी पाटलांनी त्यांना विचारावं. आणि विचारत असताना मी मगाशीच सांगितलं तुम्हाला, सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे? श्रवणे कीर्तने झालेले श्रवणे कीर्तने झाले ते पावन, सनकाधिक जाण परम भक्त झाली ते विश्रांती याचका सकाळ. तुबाजी पाटलांच्या समोर आईसाहेबांनी प्रश्न मांडला. कारण जसं अंजनेच्या हातामध्ये महाराज फळ प्राप्त झालं आणि अंजनेच्या हातामध्ये फळ प्राप्त झाल्यानंतर अंजनीने ते सेवन केलं. पण अंजनीने ते सेवन केल्यानंतर काय घडलं? अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजनीच्या तपश्चर्येसाठी महारुद्राने त्या अंजनीच्या पोटी जन्म घेतला. तसं तुबाजी पाटलांना आईसाहेबांनी सांगावं, माझ्याही स्वप्नामध्ये येऊन कोणीतरी हातामध्ये फळ दिलं, या फळाचं काही करू विठ्ठल. ज्यांचा आज आपण या ठिकाणी 60वा पुण्यतिथी सोहळा साजरा करतोय, भाग्यवंत आहे महाराज हे तीर्थक्षेत्र. एवढ्या मोठ्या महान संतांचं अधिष्ठान या ठिकाणी होते. त्यातली त्यात ऐका तुम्हाला ज्ञात असेल अज्ञात असेल. कारण पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन. महाराजांनी मला तारीख देताना सांगितलं, महाराज म्हणजे महाराज बाबांच्या बद्दल बोला, बाबांच्या बद्दल चिंतन करा. अरे बाबाच आपल्या बरोबर असल्यामुळं मार्ग दाबुनी गेले आधी दयानिधी संत ते येण्याची पंथे चाल जाता न पडे गुंठा कोठे काही. मग संत जर आपल्या बरोबर असतील तर मार्ग दाखवणारे ही तेच आहे. भाग्यवंत आहे मांडवे गाव. अरे का वंजारी समाजाच्या कुटुंबामध्ये जन्माला आलेले हे महाराज गुंडस असं फळ आहे. वंजारी कुटुंबातल्या पहिल्या महिला मांस खात नसत. वंजारी कुटुंबातल्या समाजातल्या महिला मांस खात नसत. पण त्या असणाऱ्या कुटुंबामध्ये कौतुक आई या आईसाहेबांनी रामायणाचं चिंतन करावं. रामायणाचं चिंतन करता करता भगवान परमात्म्यामध्ये स्वप्नामध्ये फळ दिलं. फळ दिल्यानंतर ते फळ प्रत्यक्षात निर्माण झालं. याचं कारण काय? कारण काय? असं रत्नपोटी जन्माला यायचं होतं. आणि या असणाऱ्या रत्नपोटी जन्माला यायचं होतं. तुबाजी पाटलांनी सांगितलं तुला फळ प्राप्त झालंय, ते फळ खा. खाल्ल्यानंतर खऱ्या अर्थाने ज्या वेळेला आईसाहेबांनी महाराज ते फळ खाल्लं आणि फळ खाल्ल्यानंतर पुढचा असणारा दृष्टांत आहे का 9 महिने झाले आईसाहेब प्रसूत झाल्या. प्रसूत झाल्याबरोबर खऱ्या अर्थाने भगवान बाबांच्या सारखं रत्न त्यांच्या पोटी जन्माला आलं. ज्या क्षणाला भगवान बाबा जन्माला आले त्याच क्षणाला महाराज त्यांच्या असणाऱ्या त्या तीर्थक्षेत्रावरती ज्या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये गाव आहे त्यांचं, त्या गावामध्ये बाबा जन्माला आले. आणि बाबा जन्माला आल्या बरोबर 108 दीप प्रज्वलित झाले. विठ्ठल 108 दीप प्रज्वलित झाले. आणि 108 दीप प्रज्वलित झाल्या बरोबर माझ्या ज्ञानोबाराने एक ओवी दिली आम्हाला.
अंधकार निघून गेला. मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप जळी ते योग्या पाहे दिवाळी निरंतर. 108 दीप प्रज्वलित झाले आणि 108 दीप प्रज्वलित झाल्याबरोबर तुबाजी पाटलांच्या आई साहेबांच्या पोटी असणारे माझे भगवान बाबा जन्माला आले. विठ्ठल अशा असणाऱ्या तीर्थक्षेत्रावरती आज तुम्ही बाबांची 60वी पुण्यतिथी सोहळा संपन्न करतात. महाराष्ट्रभर बाबांच्या महाराज असणाऱ्या नावाच्या नाही तर नामाची ख्याती आहे. कारण ज्या वेळेला बाबांनी देह आजच्या दिवशी ठेवला, आजची तिथी कोणती आहे? संक्रांत हे ज्ञात आहे सगळ्यांना. पौष वद्य प्रतिपदा आहे आणि पौष वद्य प्रतिपदे दिवशी आज महाराष्ट्रभर सोहळा. आज त्रिवेणी संगम आहे महाराज. विठ्ठल आज त्रिवेणी संगम आहे. कसा? आज मकर राशीमध्ये सूर्याने प्रवेश केला. 1 2 भगवान बाबांची पुण्यतिथी आणि 3 महाराज आज असणाऱ्या सगळ्या साधूंचा मेळावा कुठे आहे? विठ्ठल विठ्ठल या स्थळी महाराज महाकुंभ मेळा आहे आणि या महाकुंभ मेळ्याच्या पर्वणी काळामध्ये आज बाबांची पुण्यतिथी आहे. तोच सोहळा तुम्ही या मांडवी या ठिकाणी संपन्न करतात. कौतुकाची बाब आहे महाराज. एवढ्या असणाऱ्या इथं आता पिका आहेत म्हणून सांगतो, अन्यथा अनेक ठिकाणी असू चांगला असून सुद्धा तिथं कुणी नसते. आज या ठिकाणी तुम्ही सर्व बाबांच्या समाजातील मंडळी असाल. अन्य कारण संतांना कोणती जात नाही ना, म्हणून तर माझ्या काकड्यामध्ये प्रमाण आहे. कोणतं? उच्च नीच काही उच्च नीच इष्ट भावते जे बोलिया इष्ट भावती जे बोलिया भगवान परमात्म्याने सुद्धा भेद केला नाही. भगवंत भेद केला नाही, तसं संतांनीही कधी भेद केला नाही. त्याला हरिपाठात प्रमाण आहे. जात वितगूत कुळशिळमात भजे का त्वरित भावनायुक्त. या संतांनी कधी जात मानली नाही का? सगळ्यांना एकत्रित घ्यावं इथं नाव. कसं? यारे यारे लहान करावा विचार न लगे चिंता. किंवा नटकट या रे सिद्ध होऊन जा रे. सगळ्यांनी इथं यायचं एकत्र राहिलं. कारण इथं भेद भ्रम अमंगळ. विठ्ठल भेद भ्रम अमंगळ आहे. संतांनी कधी कुणाचा भेद केला नाही. संतांनी कधी कुणाचा भ्रम घेतला नाही. संतांनी कधी कोणाला वाम मार्गाने बोलले नाही. संतांच्या वाणी परखड होती तशी भगवान बाबांची सुद्धा वाणी परखड होती. बाबा ज्या घरात जन्माला आले, बरं जन्माला आल्यानंतर खऱ्या अर्थाने बाबांचं असणार. कारण प्रपंचात चित्त असावं, परमार्थात है की नाही? विठ्ठल विठ्ठल प्रपंचात काय असावं? वित्त असावं आणि परमार्थात त्याही पेक्षा महाराज निळोबाराय सांगतात, असणार मन परमार्थात जर स्थिर असेल
तो परमार्थ महाराज सफल झाल्याशिवाय आमचं उलट आहे. आमचं प्रपंचातही मन तिथंच राहतं, चित्त ही प्रपंचात राहतं आणि परमार्थाचा भ्रमंस होतो. आणि तो झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आम्ही विचार करतो देव आहे का, आहे का देव. माझ्या माता भगिनी पुढे बसलेत, माझे वारकरी सगळे पुढे बसले. देव आहे का, आहे का. बर जर देव आहे तर काही लोक म्हणतात ना बाबा देव दाखवा. बर देव दाखवावा का, हा कळावा श्रीपती येणे पंते, कळावा श्रीपती येणे पंते. संतांच्या अकावा श्रीपती येणे पंते, अकावा श्रीपती येणे पंते, अकावा श्रीपती येणे पंते. अकावा श्रीपती येणे पंते, अकावा श्रीपती येणे पंते, अकावा संतांच्या बरोबर गेल्यानंतर संतांची संगती आणि मनोमार्ग गती. आकळावा श्रीपती येणे पंते हरी विठ्ठल. अशा संतांच्या बरोबर आपण चालल्यानंतर ते संत आम्हाला भगवंत दाखवत असतात. आणि त्या संतांच्यामुळे महाराज आज भगवान परमात्म्याला आम्ही ओळखला नाही. ओळखल्यानंतर त्या संतांच्या संगतीत गेल्यानंतर भगवंताची प्राप्ती आहे. त्याही पेक्षा म्हणजे तुकोबाराय सांगतात देव आहे का, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. महाराज भगवान परमात्मा आपल्या जवळच आहे. हृदय मंदिरी शोधून पाहे आणि देव नटला नाना परी. भगवान परमात्मा हा अनेक रूप नाही म्हणून अनंत विषय अनंत रूपे देखले म्या त्याशी, अनंत रूपे अनंत विषय देखले म्या त्याशी, बाप रखमा देवर फुल बांधली कैसे. असा भगवान परमात्मा आहे. तो भगवान परमात्मा आम्हाला संतांनी दाखवला. ज्या संतांनी महाराज त्या असणाऱ्या घरामध्ये जन्म घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने भगवान बाबा या असणाऱ्या महान संतांनी गुरु राखण्याचं काम केलं. गुरु राखता राखता महाराज असणाऱ्या बाबांची दिंडी चालली होती. पंढरपूरकडे दिंडी जात असताना 5 वर्षाचे बाबांनी महाराज त्या बाबाला विचारावं, बाबा कुठे चाललात. बाबांनी सांगितलं, रे बाळा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या भेटीला निघालोय. कारण काय, भेटी लागे जीवा लागले सियास, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. त्या भक्ताची त्या संताची महाराज माझा भगवान पांडुरंग परमात्मा वाट बघत असतो. भगवान बाबांनी फक्त सांगितलं, म्हणजे बाबा आम्ही पंढरपूरला निघालोय म्हटल्या बरोबर बाबांनी, कारण हट्ट करावा मुलांनी, हट्ट करावा
मुलांनी हट्ट करावा महाराज. महाराज स्त्री हट्टाने बाल हट्ट पैकी बाल हट्ट महाराज बाबांनी केला. बाबाने बाल हट्ट केल्याबरोबर बाबांना सांगितलं, बाबा आम्ही पंढरपूरला निघालोय. बरं पंढरपूर म्हणजे आहे तरी कोण? पंढरपूर पाटील गा असणारा भगवान पांडुरंग परमात्मा किंवा मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. त्या पंढरपूर मध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याच्या भेटीला निघालोय म्हणल्याबरोबर बाबांनी सांगावं. कारण बाबांचं हे नाव मगाशी सांगितलं, बाबांचं हे नाव तुबाजी पाटलांनी आबा हे ठेवलं. विठ्ठल तुबाजी पाटलांनी भगवान बाबांचं नाव आबा ठेवलं. आणि आबा ठेवल्यानंतर असे असणारे आबा 5व्या वर्षी पंढरपूरला निघालेच नाही महाराज. असणाऱ्या भगवान पांडुरंग परमात्म्याच्या भेटीला गेले नव्हे. पंढरपूर मध्ये गेल्यानंतर बाबांच्या दिंडीत गेले आणि दिंडी गेल्याबरोबर भगवान परमात्म्याकडे एकदाच पाहिलं. कसं? आवडे रूप गोजिरे सगुण, आवडे रूप गोजिरे सगुण, आवडे रूप गोजिरे सगुण, आवडे रूप गोजिरे सगुण. पाहतालोचन सुगावले, पाहतालोचन सुगावले, आता तिथे मुळे ऐका तुला, आता तुमच्या मुळे ऐका तुला. महाराजांना आम्ही एका व्यासपीठावर गुरुजी गायन झालेला असतो आणि तुम्ही माझ्याही पेक्षा मोठे आहात नाही का? हो, मी मोठा नाही, मी गादीचा सेवक आहे. विठ्ठल महाराज ही मंडळी जर नसते तर मी एकटा काय गायन करतो. बरं हे जर नसते तर वाजवणारे कोण आहे? त्याही पेक्षा त्या भगवान पांडुरंग परमात्म्यापाशी पोचल्यानंतर भगवान पांडुरंग परमात्म्याचं रूप पाहिलं. आवडे हे रूप गोजिरे सगुण आणि पाहता लोचन सुखावले. त्या भगवान परमात्म्याकडे पाहिलं तर भगवान परमात्मा आहे तरी कसा? राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकला राजस सुकुमार. भगवान परमात्म्याकडे बाबांनी पाहिलं आणि बाबांनी भगवान परमात्म्याकडे पाहिल्यानंतर महाराज निश्चयाचे बळ निश्चय केला. आजपासून आपण पंढरपूरची वारीही करायची आणि भगवान पांडुरंग परमात्म्याची माळ गळ्यात घालायची. विठ्ठल दिंडीमध्ये बाबा गेले आणि बाबाच्या दिंडीच्या बाबांच्या बरोबर असताना आता नाव लक्षात येईल. क्षमा खरा बाबांच्या दिंडीचं जे दिंडी चालक होते ना त्यांचं. पण त्या बाबांच्याकडून गळ्यामध्ये माळ घातली. वय वर्ष किती आहे? बाबांचं वय वर्ष 5 आहे. 5व्या वर्षी महाराज तुळशीच्या गळ्यामध्ये माळ घातली आणि गळ्यामध्ये तुळशीची माळ घातल्यानंतर निश्चय केला नवे मुला मुर्द असणाऱ्या पित्याच्या कुळाचा उद्धार. विठ्ठल बाबांनी पहिल्यानं महाराज वंजारी समाजाचे बाबा असताना सुद्धा बाबांनी पहिली तुळशीची गळ्यामध्ये माळ घातली आणि घरी आल्यानंतर महाराज कारण तुळाजी पाटील आईसाहेब वाट पाहत होते. ज्यांच्या दिंडीत गेले ना पंढरपूरला त्याच दिंडी बरोबर परत माघारी आले बसले. महाराज पारावरती वाट बघतायत. पाटील कुटुंबातली 2 संत होऊन गेले. ऐका अर्जुनजी महाराज क्षमा करा. पाटील कुटुंबामध्ये 2 संत होऊन गेले.
वंजारी पाटील असणाऱ्या त्या घरामध्ये वंजारी समाजामध्ये माझे बाबा जन्माला आले आणि या सातारा जिल्ह्यात खटाव तालुक्यात एक संत आली तरी तेही पाटलाच्याच घरातले नाही का. आम्ही खटाव तालुक्यातली मंडळी, आम्ही कोरेगाव तालुक्यातील मंडळी, आम्ही सातारा जिल्ह्यातील मंडळी. कारण असणारी भूमीची इतकी पवित्र आहे. कसे कसे भूमी पवित्र ते कोण पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरेचे दास जन्म घेती कर्म धर्म त्यांचा जाणार नारायण त्यांची नि पावन तिन्ही लोक. सातारा जिल्ह्यामध्ये एक संत होऊन गेले. मारुती पाटलाच्या कुटुंबामध्ये जन्माला आलेले संत, मारुती पाटलांच्या घरामध्ये जन्माला आलेले एक संत आणि बीड जिल्ह्यामध्ये असणाऱ्या आईसाहेबांच्या पोटी आणि तुबाजी पाटलांच्या पोटी जन्माला आलेले संत. सातारा जिल्ह्यातील संत आहे का पहिले. कारण संत आमच्यापर्यंत आले, आमच्यापर्यंत आल्यानंतर महाराज या देहाचा उद्धार, या कुळाचा उद्धार, असणाऱ्या वाणीचा उद्धार नव्हे मायबापांचा उद्धार करून जाणारे संत आहेत. त्या संतांनी महाराज रोज जसं भगवान बाबांनी गुरु राखत असताना कानावर फक्त शब्द पडले, विचारले गेले, परत पंढरपूर मधून माघारी आले, तसं खटाव तालुक्यातील शिरसवडी या ठिकाणी पाटलांच्या मारुती पाटलांच्या घरात जन्माला आलेले रत्न शेकोबा दादा विठ्ठल. मारुती पाटलांनी मला शेकोबा दादांना सांगावं, शेक्या रोज तुला राखण करायची शेताची. शेकोबा दादाचं अंतःकरण खऱ्या अर्थाने भगवान पांडुरंग परमात्म्याकडे होतं. शेकोबा दादांना सांगावं तू राखण करायची शेतीची. शाळू आपला मोठा आलाय, शाळूचं जतन करायचे, शाळूची राखण करायची. माझ्या तुकोबरायांनी सुद्धा महाराज राखण केली, भगवान बाबांनी सुद्धा राखण केली, इथं शेकोबा दादांनी सुद्धा राखण केली. मग आम्हाला संस्थेतनं घरी आल्यानंतर फक्त घरच्यांनी सांगावं, दशरथ महाराज काय जा म्हटले तेवढं ते काम करून यायचे का, एका बाळाचं जावळ करायचे. दशरथ महाराजांना अहंकार कोणता निर्माण झालाय का, मी वारकरी शिक्षण घेतलं, मी संस्थेत शिक्षण घेतलं आणि संस्थेतून शिक्षण करून घरी आल्यानंतर महाराज झालो का बुवा. गुरुजी काय झालो बाबा, महाराज झालो का बुवा. विठ्ठल आमचा अहम ब्रह्मस्वी जागा झाला आणि आम्ही म्हणायला लागलो मी महाराज आहे. अरे बाबा तू महाराज नाही, महाराज होऊन गेले ते ज्याने आम्हाला पुरावे दिले, ज्याने आम्हाला ग्रंथ दिले, ज्याने आम्हाला अभंग दिले, ज्याने आम्हाला भागवतासारखा खांब दिला, ज्यांनी मंदिर निर्माण केलं, जे त्या मंदिराचे कळस झाले ते असणारे तुकोबराया महाराज, ज्यांनी मंदिर दिलं ते ज्ञानोबराया, ज्यांनी ज्ञानेश्वरी दिली, खांबाचा उद्धार त्यांनी केला, नवे नवे असणाऱ्या एका जीवाचा उद्धार केला ते कीर्तनकार, ते संत. आम्ही फक्त सांगणारे साधक आहोत. विठ्ठल
दादांच्या एक मनामध्ये आलं, कारण शेकोबा दादांच्या अंतःकरणामध्ये दृढ निर्माण झाला की बाबा रे, जाई एक वेळ पंढरी, एक वेळ तरी त्या पंढरपुरामध्ये जाईन आणि असणाऱ्या पंढरपूर पासून परत माघारी मी फक्त काय होतं महाराज, संकल्पच केला. शेकोबा दादांच्या असणाऱ्या कानावरती जसं भगवान बाबांच्या बाबतीत घडलं, तसं शेकोबा दादांच्या कानावरती एकच उच्चार व्हावा, कोणता? राम कृष्ण हरे जय जय, राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरे हरे हरे, राम कृष्ण हरे जय जय, राम कृष्ण हरे हरे, राम कृष्ण हरे जय, राम कृष्ण हरे जय जय, राम कृष्ण भजनाचा महाराज कानावरती आवाज आल्याबरोबर शेकोबा दादा शेतामध्ये शेताचं राखण करत असत, ज्वारीचे राखण करत असत. बाबांनी वळकटी गुंडळी त्या वळकट्या गुंडळीला असणारे त्या वळकटीला महाराज त्यावेळेला सोपाट असायचं. सोपाट माहितीये का? है का नाही? आता सोपट म्हटल्याबरोबर लोकांच्या लक्षातच येत नाही. आमची तरुण मित्रमंडळी ते म्हणतात, बुवा ते तसलं तुमच्या वेळेला होतं, है की नाही? सोपाट है ना. आता बाबा आमच्या समोर बसले, सोपाट म्हणल्याबरोबर लोक म्हणायचे, मला सोपाटच कळत नाही हो. केळी तोडून टाकल्यानंतर त्याचे ओढून काढायचं आणि ते बांधायचं. बाबांनी 3 दिवस महाराज त्याचं सोपाट तयार केलं, वळकटीला बांधलं आणि वळकटीला बांधल्यानंतर खऱ्या अर्थाने मारुती पाटलांना वाटलं की आमचा शेकोबा राखण करते. पण शेकोबा दादा कुठे होते? दिंडी पुढे 1 किलोमीटर पुढे त्याच्या पाठीमाग माझे महाराज शेकोबा दादा चालत असे. विठ्ठल महाराज शेकोबा दादा 1 किलोमीटर पाठीमाग चालत होते. शेकोबा दादांच्या जीवनामध्ये प्रसंग एक घडला. हरे शेकोबा दादा स्नानाला उतरले. बारकाई नाही का बाबा? आपल्या तालुक्यातला सिद्धांत दृष्टांत आहे महाराज. शिरसवडीचे शेकोबा दादा नियम असायचा, स्नानाला उतरल्याबरोबर असणाऱ्या वाणीमध्ये एक अभंग असायचा, वाचे मनिता गंगा गंगा, वाचे मनता गंगा, वाचे मनता गंगा, वाचे मनता गंगा, सकळ पापे जाते भंगा, सकळ पापे जाते भंगा, पापे जाते भंगा, पापे जाते भंगा, आपल्यातच लेकरू आहे. विठाला विठाला वाचे मनिता गंगा गंगा. वेळ फार कमी हो गुरुजी, काय करायचं? वाचे मनिता गंगा गंगा, सकल पापे किंवा सकल दोष जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याशी नाही यमपुरी, कुशा वरिता करिता स्नान त्याचे वैकुंठ राणी नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्याना ही गणना असे असणारे संत होते. त्या संतांनी महाराज विहिरीमध्ये स्नान केलं. स्नान केल्याबरोबर
पहिले बाबांना विचारा, आंघोळ मुच्छी मारली पाण्यात की हात जोडून वर यायचे, बरोबर? कारण हे आमच्या वडिलांनी शिकवलं. वडील आमचे पैलवान. मी कधी बोलत नाही कुटुंब महाराज, पण क्षमा करा, वडील माझे पैलवान होते. रोज महाराज त्या डोहावरती आंघोळीला जायचंय. आंघोळीला गेल्यानंतर आम्हाला पोहायलाच येत नव्हतं. मला पहिला धरायचा न वरनं उचलून टाकायचं. आत हातपाय हलवायला लागल्यावर मी दादांना हाक मारायचे. दादा म्हणायचे, तू जर हातपाय हलवले तर तू राहशील. विठ्ठल जुन्या लोकांचे मला शब्द मोलाचे होते, फक्त ते अजूनही आम्हाला कळले नाही. तसं शेकोबा दादा महाराज वरती आले, वरती आल्याबरोबर भगवान पांडुरंग परमात्म्याने मला शेकोबा दादांना शिदोरी दिली आणि ती शिदोरी महाराज घेऊन मला शेकोबा दादा वरती आले. येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला विचारा, रे बाबा शिदोरी कोणाची? शेकोबा दादांना जाता जाता सांगावं. ज्ञानेश्वर महाराज शेकोबा दादांनी जाता जाता प्रत्येकाला विचारावं, पण काय कृपादृष्टी भगवान परमात्म्याची. प्रत्येकाने सांगावं, महाराजजी आमची ही शिदोरी नाही हो. मग ही शिदोरी आधीची तर मांडलेली आहे. मग शिदोरी देईन तोपर्यंत शिदोरी दुसरी तयार व्हायची, शिदोरी देईन तोपर्यंत दुसरी तयार व्हायची. अशी 108 199 150 200 वारकऱ्यांना जरी वाटली तरी महाराज शिदोरी आहेची तशी. विठ्ठल शेकोबा दादांना प्रश्न पडला, म्हणजे शिदोरी आता आपण बरोबर घेऊन जाऊ. आळंदी ते पंढरपूर वारकरी चालतो किती? आळंदी ते पंढरपूर लाखो वारकरी ना. माझ्या शेकोबा दादांच्या ही दिंडीत कमीत कमी 350 400 लोक आहेत का बाबा? आहेत ना? किती? 1000 महाराज वारकरी. आणि असणारा राजमार्ग शेकोबा दादा, असणारा राजमार्ग बोधे बाबा, असणारा राजमार्ग रामदास स्वामी आणि असणारा राजमार्ग महाराज असणारे आमच्या गोंदवलेकर महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी. म्हणून एक तो 16 आणि एक हा 16. कोणता? आषाढी वारीचा. विठ्ठल असे असणारे 16 करणारे शेकोबा दादा पंढरपूरची वारी पूर्ण करून आले. आणि एक प्रसंग असा होता, असणाऱ्या शाहू महाराजांनी मला शेकोबा दादांना बोलवलं. कारण हे संत कशी मंडळी आहेत? ऐशा संता शरण जावे, 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 संता शरण जावे, संता शरण जावे. शरण आपण गेलं पाहिजे. भगवान बाबांना शरण गेलंच पाहिजे. कारण भगवान बाबांनी अनेक विद्यार्थी घडवले नाही. भगवान बाबांनी ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार. विठ्ठल भगवान बाबांनी महाराज ज्ञान मंदिर उभे केली, भक्ती मार्ग उभा केला, वारीही चालू केली. तसं इथं शेकोबा दादांना निमंत्रण दिलं शाहू महाराजांनी. शाहू महाराजांनी निमंत्रण दिल्यानंतर शाहू महाराजांच्या पुढे शेकोबा दादांनी कीर्तन करावं. आणि कीर्तन करता करता संसारात आमचा हात चोळणं वेगळं. संसारात ऐका आई, संसारात आम्ही हात चोळणं वेगळं आणि माझ्या संतांनी हात चोळणं वेगळं आहे. आमची माई हात चोळत असताना पुढच्याच वाटोळ होऊ दे आहे की नाही. आमची आई हात चोळल्यानंतर सांगते माझ्या शेजाऱ्याचं वाटोळ झालं पाहिजे. माझ्या संताने हात चोळला. कोणापुढं? शिवछत्रपती शाहू महाराजांच्या पुढं. शाहू महाराजांच्या पुढं महाराज हात चोळून शाहू महाराजांनी शेकोबा दादांना प्रश्न केला,
बाबा काय करत आहात? काय नाही म्हणले बाबा, माझ्या पांडुरंग परमात्म्याचा शेला पेटला. कुठं? पंढरपूर मध्ये शेला पेटला. आणि तो शेला पेटला, माझ्या पांडुरंगाचा जर शेला पेटलेला मी विझवला नसता तर माझा भगवान पांडुरंग परमात्मा, माझ्या पांडुरंगाचा कळस, माझ्या पांडुरंगाचं राऊळ आज पाहायला मिळालेलं नसतं. म्हणून इथून हात सोडा, माझ्या असणाऱ्या पांडुरंग परमात्म्याचा शेला पेटला, तो विझवला. शाहू महाराजांनी साष्टांग हे करी दंडवत विठ्ठल. साष्टांग दंडवत घातला शाहू महाराजांनी. कोणाला? शेकोबा दादांना. शेकोबा दादा होते कोण? पाटलाच्या घरातले होते कोण? संत. शेकोबा दादांना सांगितलं, महाराज तुमची फार मोठी कृपा झाली आमच्यावरती, आमचं भाग्य आहे, आज आम्ही तुमच्या पुढे तुमचं कीर्तन ऐकाय बसलो. असे असणारे सातारा जिल्ह्यातले संत शेकोबा दादा आजही त्यांच्या त्या ज्ञानेश्वर महाराज आजही त्यांच्या त्या फडक्याचं पूजन सातारा जिल्ह्यात, सातारा तालुक्यात जिहे गावामध्ये मला त्या फडक्याचं पूजन केलं जातं. विठ्ठल. तसं असणारे भगवान बाबा 5 वर्षाचे होते, घरी आले. वडिलांना सांगितलं, आजपासून आपल्या कुटुंबामध्ये जर मांसाहार होत असेल तर मी घरात नाही पाय ठेवणार. महाराज भगवान बाबांचं ऐकलं कोणी? अरे जो वडील आहे, ज्या वडिलांनी महाराज ज्या मातेने जन्माला घातलं, त्यांनी असणाऱ्या भगवान बाबांच्या बाबतीत नवे नवे भगवान बाबांचे शब्द अमृत तुल्य मानून महाराज दोघांनीही काय केलं? होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, काय करावे साधने फळ अवघेचे रे. महाराज असणाऱ्या भगवान बाबांच्या वडिलांनी आईने तुळशी गळ्यामध्ये माळ घातली आणि माळ घातल्यानंतर खऱ्या अर्थाने त्या असणाऱ्या कुटुंबामध्ये, कारण भगवान बाबांच्या आधी बाबांच्या कुटुंबामध्ये कोण वारकरी नव्हते, फक्त एकच घडलं. कौतुका आईने रामायणाचं चिंतन केलं आणि रामायणाचं चिंतन करता करता स्वप्नामध्ये फळ मिळालं. ते फळ भक्षण केलं आणि ते फळ भक्षण केल्यानंतर महाराज भगवान बाबा सारखे संत पोटाला जन्माला आले. असणाऱ्या भगवान बाबांच्या नंतर भगवान बाबांनी निश्चय घेतला, बाबा रे, कारण नित्य नियमनामी ते प्राणी दुर्लभ, नित्यनियम करणारी मंडळी कमी आहे. माझे ज्ञानोबाराय जसे उपजताच ज्ञानी होते, तुकोबारायांची 7 पिढ्यांची परंपरा आहे. 7व्या पिढीला तुकोबाराय जन्माला आले, पण 7व्या पिढीला तुकोबाराय जन्माला यायच्याही आधी इथं कौतुक आईने भगवान बाबांना मागितलं नाही. हो, तुकोबारायांच्या पत्नी जिजाबाई एकदा पंढरपूरला गेल्या आणि पांडुरंगाच्या पैशी गेल्यानंतर मागितले, कारण तुकोबाराय काय म्हणतात, मागणे त्या महा अनुचित आणि वडिलांचे रीत जाणू काही मागणे
तुकोबारायांचं प्रमाण आहे. जगद्गुरु तुकोबारा जन्माला यायच्या आधी भगवान पांडुरंग परमात्म्याविषयी काहीतरी मागावं, मागितलं, रत्न दिलं. तुकोबारायांची पोटी तशीच मुलं जन्माला घातली. तसं बाबांच्या पोटीही जन्माला भगवान बाबा आले आणि बाबा जन्माला आल्यानंतर खऱ्या अर्थाने बाबांचा एकच ध्यास मागाचं प्रमाण तुम्हाला सांगितलेलं. वंजारी कुटुंबात जन्माला येऊन सुद्धा बाबांचा एकच ध्यास असायचा की बाबा रे, ज्या भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं माझ्यावरती जशी कृपा झाली तशी एके दिवशी आई पशी सांगितलं, आई मला एवढ्यावर थांबायचं नाही. मग भगवान बाबा त्यांना आबा म्हणायचे. आबाने आईपाशी इच्छा प्रकट केली, कारण हे सगळं जाणतं कोण? लेकुराचे हित ऐसे कळवळ्याची जाती अशी असणारी आई. आईला सांगितल्याबरोबर कौतुक आई साहेबांनी सांगितलं, बाळा तुला अनुग्रह घ्यायचा ना, आपल्या परंपरेपासून महाराज आपण ज्या ठिकाणी जायचो त्या असणाऱ्या भगवान बाबांच्या तिथं, माफ करा, नारायणगडावरती माणिक बाबा आहे. माणिक बाबांच्या पशी जायचं आणि माणिक बाबांच्या पशी गेल्यानंतर काय करायचंय महाराज? समचरण दृष्टी विठीवरी सगिरी तेथे माझे हरिभक्ती राव. सद्गुरूच्या जवळ गेल्यानंतर महाराज असणारी आपली दृष्टी सद्गुरूच्या चरणापाशी असावी. वारकऱ्याच्या पशी गेल्यानंतर दृष्टी वारकऱ्यापाशी असावी. संतापाशी गेल्यानंतर संताच्या चरणावरती दृष्टी असावी. भगवान पांडुरंग परमात्म्यापाशी गेल्यानंतर असणारी दृष्टी कशी आहे? समचरण दृष्टी विठेवरी साजिरी तेथे माझे हरिभक्ती राव. माणिक बाबांच्या पशी गेल्यानंतर बाबांनी भगवान बाबांना पाहिलं नव्हे, भगवान बाबांना पाहिल्यानंतर भगवान बाबांच्या वरती कृपा कटाक्ष न्याळिले, आपुले पदी बैसविले. भगवान बाबांच्या बाबतीत माणिक बाबांच्या बरपशी गेल्यानंतर अनुग्रहित झाल्यानंतर भगवान बाबांना असणाऱ्या माणिक बाबांचा एवढा ध्यास लागला महाराज, जागृती स्वप्नी असणारा ध्यास एवढा लागला की जागताच वासी जे जेने मनी भावना भावीजे, डोळा लागत ठेवू दे की जे त्याची स्वप्नी. विठ्ठल भगवान बाबांना महाराज माणिक बाबांच्या शिवाय करमत नव्हतं. माणिक बाबांना एक दिवस भगवान बाबांनी सांगा, बाबा त्या देहातून आत्मा जाईपर्यंत तुमच्यापासून मी कधीच दूर जाणार नाही. माणिक बाबांनी विचार केला, हा मुलगा नक्कीच तेजस्वी आहे, हा मुलगा ज्ञानी आहे. मग आईसाहेबांना सांगितलं याला इथंच ठेवा. बाबांना ठेवलं आणि बाबांना ठेवल्यानंतर गडावरती नारायणगडावरती बाबा राहिले. नारायणगडावरती सुद्धा महाराजांनी त्यांची परीक्षा घेतली आणि महाराजांनी एक दिवस असणाऱ्या बाबांना सांगावं की आपण ते आलेत कसे, कोणामुळं? अभंगाचं पहिलं चरण. तुम्ही संत बाबा कृपावंत, तुम्ही संत बाबा कृपावंत, तुम्ही संत तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान. असणाऱ्या बाबांची बाबतीत तुकोबारायांनी बोलावं.
तेवढ्या पदाला पोचलेले भगवान बाबा आहे. नारायणगडावरती गेल्यानंतर बाबांनी सांगितलं, बाबा रे मी तुला अनुग्रहित केला ना, ठीक आहे, ऐक, हे मंदिर आहे, या मंदिरावरती वर कळसाच्या पाशी जायचं आणि कळसापासून गेल्यानंतर उडी मारायची. विठाला बाबांनी सांगितल्याबरोबर भगवान बाबांनी तो आदेश मान्य केला आणि आदेश मान्य करून महाराज भगवान बाबांनी कळसावरून उडी मारली. उडी मारल्याबरोबर पायथ्याला आले आणि पायथ्याला आल्याबरोबर आहे तसेच उभे राहिले. हा प्रसंग पाहिला बंकट स्वामींनी. बंकट स्वामींनी प्रसंग पाहिला. बंकट स्वामींनी बाबांना पाहिल्यानंतर बंकट स्वामींनी विचार केला, बाबा रे असणारी व्यक्ती काही सर्वसामान्य नाही. मग माणिक बाबांना सांगितलं, यांना माझ्याकडे द्या. का? हे इथं नाही ठेवता, यांना इथं न उभं करता, इथं न थांबवता आपण त्यांना संस्थेत टाकू. बरं त्यावेळेला बाबांचं वय किती असावं? भगवान बाबांचं वय 6, 7, 8, 9, 10, 11 वर्ष असेल, 11वं वय असेल. 11व्या वयामध्ये मुलगा म्हणून भगवान बाबांनी महाराज मंदिरावरून उडी मारली. बाबा आहे तसेच थांबले. बंकट स्वामींची महाराज त्यांच्यावर दृष्टी गेली. बंकट स्वामींनी भगवान बाबांना घेतलं आणि असणाऱ्या आळंदीमध्ये संस्थेत ठेवलं. एवढंच नाही, नारायणगडावरती महाराज जे गादी अधिष्ठान होतं, त्या अधिष्ठानावरती नंतर महाराज असणारे भगवान बाबा आळंदीमध्ये गेले. आळंदी कसं आहे? आळंदी आळंदी गाव पुण्य भूमी गाव, आळंदी गाव पुण्य भूमी गाव, आळंदी गाव पुण्य भूमी गाव, आळंदी गाव पुण्य भूमी सिद्धभेटी मेळा हा सुख सोहळा काय अशा असणाऱ्या तीर्थक्षेत्रावरती बंकट स्वामींनी भगवान बाबांना त्या ठिकाणी संस्थेत ठेवलं. संस्थेतनं संस्था सुटल्यानंतर अजूनही ऐका, आमचे कीर्तनकार मंडळी, पखवाज वादक असणार, गाणारी मंडळी असतील. माझं भाग्य महाराज, एक कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनकाराला टाळ घेऊन उभा राहतो. नितीन माफ करा, ज्ञानेश्वर महाराज आज मसवडचे आमचे गायनाचार्य असतील, आमच्या सातारचं वैभव माठीमागं उभं आहे. अशोक महाराज कीर्तनाला माझ्या, कारण आम्ही दोघं कायम एखाद्या सप्त्यामध्ये असू, कारण वारकरी याला मानावा जो प्रत्येकाला साथ करतो. विठाला नाहीतर महाराज ज्ञानेश्वर महाराज आमचे वाजवतात. एखादा पखवाज आला उगाच महाराजांच्या पशी म्हणणार, महाराज तुम्ही असंच वाजवताय, तुम्ही तसंच वाजताय, तू बसून बघ. गाणारा म्हणतो महाराज, त्यांची चालच बसली, तू उभा राहा.
कीर्तनकाराच्या पुढे एखादा कीर्तनकार दृष्टांत जमाना नाही. तू बघ विठ्ठल महाराज एकाहून एक बळी दे. तसं बाबांनी अध्ययन केलं आळंदीमध्ये. वेळ फार कमी आहे, क्षमा करा बरं सगळे मंडळी. बाबांच्यावर चिंतन कराय चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संपणार नाही. बाबांच्यावरती चिंतन कराय चंद्र सूर्य तारंगा नाही तोपर्यंत संपणार नाही. जोपर्यंत ग्रंथ ज्ञानेश्वरी भागवत आहे, गाथाय हरिपाठ आहे, काकडाय नवे नवे सकल संत गात आहे, या भूमीवरती आहे, तोपर्यंत महाराज या संतांची कीर्ती राहिल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल महाराज या ठिकाणी बाबाने अध्ययन केलं आणि बाबाने अध्ययन करून बाबा ज्या असणाऱ्या धौम्यगडाचा सुद्धा उद्धार केला बाबांनी. धौम्यगड जिथं धौम्य ऋषींचं अधिष्ठान आहे, जिथं पांडवांनी अधिष्ठान केले ते धौम्य ऋषी, त्याच धौम्य ऋषीवरती असणाऱ्या डोंगरावरती बाबांनी अधिष्ठान करावं, नारायणगडावरती अधिष्ठान करावं. आता ते सांगत नाही, माफ करा, मी हे ते सांगायसाठी आलो नाही. बाबांना तिथं ठेवल्यानंतर बाबा तिथे राहिले. भगवान बाबा गेल्यानंतर महाराज अंतःकरणामध्ये कोणाच्या द्वंद्व निर्माण झाला असेल. बाबाच्या ज्या वेळेला त्या गादीवरती गेले आणि गादीवरती गेल्यानंतर मठाधिपती झाले, अधिष्ठान घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने दुर्बुद्धी ती म्हणा कदा न बुजो नारायणा, कदा न बुजो नारायणा. बाबा ठिकाणी अंतःकरणामध्ये द्वंद्व निर्माण झालं. कारण संतांना सोसावं लागलं गेले, माझ्या भगवंताच्या असणाऱ्या ज्ञानोबा तुकोबारादी करून सकल संतांना सोसावं लागलं, तसं माझ्या भगवान बाबांनाही सोसावं लागलं. भगवान बाबांच्या बाबतीत अनेक अपराध केले, पण भगवंताच्या कृपेनं मला सगळे अनंत अपराध निघून गेले. माझे भगवान बाबा राष्ट्रच नाही, महाराष्ट्रच नाही, या मृत्यू लोकावरती असणारे बाबा श्रेष्ठ झाले. विठ्ठल भगवान बाबा महाराज त्या गादीवरती अधिष्ठान घेतलं आणि गादीवरती अधिष्ठान घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने बाबांच्या बाबतीत अनेक अपराध केले, पण अनेक अपराध केलेले असताना सुद्धा खऱ्या अर्थाने असणाऱ्या भगवान बाबांनी स्वतः सिद्ध केलं नाही, तर भगवान बाबांनी त्यांच्या वाणीतून सिद्ध केलं. मग पहिली पंढरपूरची वारी महाराज बाबांनी चालू केली. विठ्ठल पंढरीशी जावे ऐसे माझे मनी, पंढरपूरची वारी चालू केली. असं करता करता बाबांनी औरंगाबाद मध्ये पहिलं ज्ञानपीठ चालू केलं, विद्यार्थ्यांच्यासाठी शाळा चालू केली. नवे असणाऱ्या बाबांनी खऱ्या अर्थाने एक ब्रीद वाक्य दिलं, एकर घालवा पण मुलं शिकवा. विठ्ठल बाबांनी एकर घालवा पण मुलं शिकवा हे का काढलं, म्हणून पहिल्यांदाच तुम्हाला सांगून गेलो, ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे महाराज स्वामी विवेकानंदाच्याही आधी माझ्या भगवान बाबांनी सांगितलं. आणि ज्ञानाचं ज्ञानपीठ निर्माण करायचं काम माझ्या सकल संतांनी केलं. म्हणून महाराज आज आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानपीठ आहेत, नवे नवे असणारे संस्कार शिबिर घेतली जातात. बाबा माझ्या समोर बसलेत, जयराम वडगाव स्वामीचे ते महाराज अधिष्ठान त्यांचं आहे, अधिपती आहेत. बाबांच्या चरणाचं दर्शन घेतो. माझं मत बाकी दोन तरी शब्द बोलण्याचा योग बाबांच्या समोर आला. विठ्ठल अशी संत मंडळी महाराज आमच्या महाराष्ट्रामध्ये आली, निर्माण झाली. आणि निर्माण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने ते असणारे संत आमच्यासाठी आले. कशासाठी? अवतार
आमच्यासाठी आहे, कारण संत होऊन येतात, संत होऊन येतात, भगवंताला बोलवावं लागतं आणि आम्हाला यावंच लागतं ना महाराज. संत होऊन येतात, भगवान परमात्म्याला बोलवावं लागतं ना आम्हाला यावंच लागतं, कारण केले कर्म झाले त्याचे भोगाले, उपजले मेले ऐसे किती. आम्हाला यावंच लागतं. संत होऊन येतात. संत येतात कशाला? उद्धाराया जन जड जीवा, जड जीवांच्या उद्धारासाठी संतांनी अवतार घेतले. भगवान बाबांनी असणाऱ्या अज्ञान जीवाच्या उद्धारासाठी महाराज अवतार घेतला. असणाऱ्या बीड जिल्ह्यामध्ये, औरंगाबाद मध्ये बाबांनी जेवढी शाळा निर्माण केल्या, बाबांनी जेवढी महाराज आश्रम निर्माण केली, तेवढे महाराज तेवढ्या जिल्ह्यात कोणाला करता आले नाही. म्हणा ऐका, क्षमा मागून बोलतो, सगळ्याची जबाबदारीने बोलतो. बाबा समोर बसलेत. एका असणाऱ्या वंजारी कुटुंबातील असणारे संत भगवान बाबा, या बाबांची कीर्ती कशी होती? गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगमा जगमा. असे असणारे भगवान बाबांनी अवतार कार्य करत 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 बाबांना आजार जडला. आजार जडल्यानंतर भगवान बाबांना पुण्याला ऍडमिट करण्यात आलं. हे सगळं अवतार कार्य करत 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 असणारा नावलौकिक फार महाराष्ट्रामध्ये बाबांचा झाला. पुण्यामध्ये आल्यानंतर साधकाने विचारावं, बाबा सलाईन तरी घ्या. बाबांनी सांगावं, बाबा रे मला ह्या सलाईनची गरज नाही, मला ज्ञानेश्वरी भागवत याचं वाचन कोणीतरी करावं. बाबांनी बघ साधकाला सांगितलं, बाबा रे मी हे सगळं अवतार कार्य करत करत इथपर्यंत आलो, पण शेवटचं वाक्य आहे, कारण संतांच्या असणाऱ्या वाणीतला एक एक शब्द अमृत तुल्य असतो. विठ्ठल भगवान बाबांनी असणाऱ्या सेवकाला सांगितलं, बाबा रे जाता जाता एक शब्द सांगतो. त्या असणाऱ्या साधकाच्या अंतःकरणामध्ये हृदय पाचून आलं. बाबा आजारी पडले. बाबांनी सांगितलं, बाबा रे माझा आता निघण्याची वेळ आली, नाही कोणी सांगू शकत. बाबा गेल्या 2 वर्षापूर्वी वेदावती सीतामाई दिंडी 16 दिंडी क्रमांक 51 माऊलीच्या पाठीमागे कायम दृष्टांत सांगत असतो. क्षमा मागून बोलतो. एका माईने 65 वर्ष वारी करावी. दशमी एकादशीला पंढरपूरमध्ये आम्ही पोहोचलो. त्या दिंडीमध्ये मी चालत असतो. वारकरी आहे त्या दिंडीचं महाराज, 51 नंबर दिंडीचा, वेदावती सीतामाई मूळची दिंडी. माईने सांगितलं मी उद्या निघणार आहे. कोणाचा विश्वास बसेल? भगवान पांडुरंग परमात्म्याचा म्हणजे मला आदेश आलाय, मी निघणार आहे उद्या म्हटल्याबरोबर विनोदावरी आमच्यासारख्या वारकऱ्यांनी नेलं. खरंच सकाळ सकाळी द्वादशीला त्या माईने देह ठेवला. खऱ्या अर्थाने त्या वारीचं फलित मिळालं. वारीचं फलित मिळाल्यानंतर द्वादशीला देह ठेवला. मी बाळासाहेब चौदारांच्याकडे गेलो. महाराजांनी सांगितलं, महाराज तुमची जाण्याची व्यवस्था करतो, फक्त त्या गाडीचं जे काय असेल मानधन ते तुम्ही द्या. म्हणलं देतो, फक्त गाडी उपलब्ध करून द्या. बाळासाहेब चौकदार आळंदीचे महाराज चौकदार, आपले माऊलीचे चौकदार त्यांनी उपलब्ध करून दिले. याचं तात्पर्य काय? भगवंताची वारी केली, भगवंताचा सदा
सदा नाम घोष करो हरि कथा तेने सदा चित्ता समाधान। भगवान बाबांनी सदा नाम घोष करो हरि कथा तेने सदा चित्ता समाधान। अंतकाळाच्या वेळेला साधकाला सांगितलं, मी सांगतो ते ऐकाय, फक्त एक काम कर, माझ्या ज्ञानोबारायांनी जसं सच्चिदानंद बाबा आदर लेखक झाला त्यांच्याकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली, तसं तू 1-2 शब्द मला ज्ञानेश्वरीतले ऐकव, मी देह ठेवतो। महाराज बाबांनी 2 शब्द ओवी ऐकल्या, एक प्रमाण ऐकलं आणि बाबांनी आजच्या दिवशी पहाटे ब्रह्ममुहूर्ताला देह ठेवला। तिथे कोणत्याही पौष वद्य प्रतिपदा आजच्या दिवशी महाराज देह ठेवला। असं असणारा संतांचा अवतार कार्य आमच्यासाठी उद्धाराया जन जळ जीवा। मग त्याच्या पुढे महाराज सांगताना आमच्या पुढे दिलं काय, वाढवावे सुख भक्ती भाव धर्म, वाढवावे सुख भक्ती भाव धर्म, वाढवावे सुख भक्ती भाव वाढवया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाची। तर भगवान परमात्मा आमच्या बरोबर आहे, तुकोबारा म्हणतात तसं भगवान बाबांच्या वर संतांची कृपा, सद्गुरूची कृपा। एक वेळ प्रसंग थोडक्यात 1 मिनिटात सांगतो महाराज। माणिक बाबा भगवान बाबांना जेवाय बोलवलं। भगवान बाबांनी एक काम करावं, एका असणाऱ्या वाड्यावरती जाऊन वाड्यावरती तिथे जेवण करावं। कारण काय, एकही क्षण न विसंबे, एकही क्षण महाराज माणिक बाबांना पाहिल्याशिवाय भगवान बाबांना जात नव्हता। तोच दिवस फक्त ठरला की बाबा रे माणिक बाबांची भेट झाली नाही। वाड्यावरती जेवले माणिक बाबांच्या अंतःकरणामध्ये हृदयामध्ये भगवान बाबांच्या विषयी महाराज आस्था निर्माण झाली। भगवान बाबांना सांगितलं, बाबा मी तुमची वाट पाहत होतो, बाबा तुम्ही दिसले नाहीत म्हणून मी वाड्यावरती जेवलो। तो वाडा होता धनगर समाजाचा। विठ्ठल असे असणारे संत, वाढवया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे। ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई, विठोबाई रखुमाई, महाराज या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले। मगाशी सांगितलं शेकोबादादांच्या बाबतीत, माझ्या पहलं विठ्ठल बाबा समोर बसले महाराज। जयराम स्वामी वडगावकर हे तीर्थक्षेत्र आहे, बाबा तिथं सेवला। बाबांच्या बाबतीत सांगावं, बाबांची माझी पहिली भेट करंडीमध्ये झाली, सातारा करंडी। सातारा करंडीमध्ये भेट झाल्यानंतर खऱ्या अर्थाने बाबांच्याकडे पाहिलं। मी समोर आहेत म्हणून सांगते, अनेक वेळा मी बोलत असतो ना, योग्याची संपदा कशी असावी ती यांच्याकडे पाहावं। विठ्ठल असे अनेक मंडळी आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये होऊन गेले। पैकी मी फक्त तुम्हाला सिद्धांत दृष्टांत शेकोबा दादाचा सांगितला। असे अनेक संत आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये होऊन गेले। पैकी एक अधिष्ठान आहे का, क्षमा मागून बोलतो बाबांच्या पुढे, त्रिपुटी हे तीर्थक्षेत्र, त्रिपुटी हा गोपालनाथ महाराजांचं तीर्थक्षेत्र नाथ महाराजांच्या गुरु परंपरेतील आहे। विठ्ठल एकनाथ महाराजांच्या गुरु परंपरेतील एक तीर्थक्षेत्र गोपालनाथ महाराज। एकनाथ महाराजांच्या आरती गोपालनाथ महाराजांनीच लिहिली।
असं असणार तीर्थक्षेत्र. असे अनेक तीर्थक्षेत्र आहेत. पैकी तीर्थक्षेत्र एक मगाशी सांगितलं आळंदीची वारी महावारी तिकडून चालू होती. नंतर दुसरी वारी आपल्या सातारापासून चालू होती. तिसरी वारी भगवान बाबांनी चालू केली. चौथी वारी मेहुण पासून चालू होती. पाचवी वारी त्र्यंबकेश्वरहून चालू होते. अशा महाराष्ट्रामध्ये अशा संतांनी वाऱ्या चालू केल्या. म्हणून महाराज असणाऱ्या महाराष्ट्रावर किती मोठं संकट आलं. जोपर्यंत माझे संत आहेत तोपर्यंत माझे साधू आहेत तोपर्यंत महाराष्ट्राला एवढा सुद्धा धक्का लागू शकत नाही. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली असे संत मंडळी आमच्याकडे आले. या महाराष्ट्राला महान करून गेले. पण संत कसे आहेत महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात तुका भाणे गुण चंदनाचे अंगे तुका भाणे गुण चंदनाचे अंगे तुका म्हणे गुण चंदनाचे अंगे तुका म्हणे गुण चंदनाचे अंगे तैसे तुम्ही जगी संत जन. जसं चंदनाच्या असणाऱ्या झाडाला सुवास तसं असणाऱ्या आमच्या संतांना त्या पद्धतीनं गुण त्यांच्या जवळ आहेत. ते गुण आपण प्राप्त करून घ्यावेत. संत महात्मेसमोर बसल्यानंतर त्या संतांच्याकडून काही चांगलं प्राप्त होईल असं आपण प्राप्त करून घ्यावं. परमभाग्य महाराज या मांडवे या तीर्थक्षेत्रावरती आणि ठिकाणाला नाव बी किती गोड आहे बघा. विश्रांतीचा ठाव पायी संतांची आवाव. विसावय हे ठिकाणी आहे. या विसाव्यावरती असणाऱ्या संतांचं दर्शन घ्यावं. भगवंताचं दर्शन घ्यावं. अशा असणारे अनेक संत आहेत. या सकल संतांपैकी एक आपले असणारे भगवान बाबा. बाबांची 60वी पुण्यतिथी. या पुण्यतिथी निमित्त तुम्ही सगळे असणारे वारकरी वृंद असतील या ठिकाणी जयराम स्वामी वडगाव चे अधिपती विठ्ठल बाबा बाबांचं दर्शन घेतो. परमभाग्य महाराज या महात्म्यांच्या पुढे आपल्यासारख्याला 2 शब्द बोलायला मिळावेत. या कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित मृदंग अलंकार मृदंग सम्राट श्री हरिभक्ती परायण आमचे ज्ञानेश्वर माऊली महाराज महाराजांचं दर्शन घेतो. गायनाचार्य शंकरजी महाराज मसवडकर बाबांचं दर्शन घेतो. या ठिकाणी बाबामध्ये उभे त्यांचं दर्शन घेतो. आमचे गोड कीर्तनकार मला फोन केला म्हणले बाबा भगवान बाबांच्या वरतीच बोलायचे. आणि बाबा त्या संतांच्या कृपादृष्टीने आपण बोलू शकू. कारण बालक बोले बोबळावी चुका किंवा कोडा पाऊले चिरीजे या न्यायाने बाबांच्या वरती थोडंसं बोलण्याचा छोटासा केलेला प्रयत्न आहे. म्हणून अशोक महाराजांनी निमंत्रित केला. आधी करून या संस्थांचे सर्व संचालक मंडळ असेल त्यांचे सेवादारी मंडळ असेल. एक ऐकल्यावर खूप गोड वाटलं. महाराज मगाशी आले मला म्हणजे बाबा फक्त बाबांचे या ठिकाणी सेवादारी मंडळी खूप मोठी येतात. कारण बाबा गगनाहुनी जसं प्रमाणात आहे वाढ नाम आहे तसं आकाशाहीपेक्षा बाबांचं नाम मोठं आहे. या न्यायाने बाबांचं दर्शन घेऊन
अशोक महाराजांचं दर्शन घेतो. आधी करून सकल टाळकर म्हणत असतील विनकरी बाबा तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू त्या न्यायाने तुम्हा सर्वांचं दर्शन घेतो आणि दर्शन घेऊन झालेली सेवा भगवान बाबांच्या चरणी आधी करून भगवान पांडुरंग परमेश्वर परमात्मा ज्ञानोबाराय तुकोबाराय बाबा माझे गुरु श्रीपाद महाराज जाधव आधी करून सकल संतांच्या चरणावरती झालेली सेवा होऊन मी माझ्या वाणीला इथंच थांबवतो. तुकाराम 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 तुकाराम